हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि काल होती बघा दीपामावस्या. मग सकाळी तर केलं पण परत संध्याकाळी पण रिटर्न परत अजून मी एकदा पूजा केली. आणि मग दुपारनं मी लगेचच हा कालचा व्हिडिओ आहे बरं का. आणि दुपारनं मला करायचे होते चिरमुऱ्याचे लाडू. मग मी ते लाडू करायला घेतले. मी त्या दिवशी पहिल्यांदा केलते पण ती रेसिपी तुम्हाला शेअर केली नाही. आणि ही आता मी दुसऱ्यांदा लाडू केलेत. मग चांगले झालेत बरं का. आणि लाडू कसे केले मी ते तूप टाकलं 2 चमचे आणि त्याच्यात मी गूळ वितळवायला ठेवला. आणि परत मग गूळ सगळा वितळला की लगेचच मी चुरमुरे वगैरे काढून नीट वगैरे करून घेतले. आणि थोडासा एकदम खायचा कलर आपला घातला आहे. कारण का म्हणलं कसं असते आता बाहेर कसं विकत लाडू भेटतात तसे नको का दिसायला. आणि त्या दिवशी मी केलं तर त्या दिवशी कलर टाकला नव्हता म्हणून पोरांनी एवढ्या आवडीनं खाल्लं नाही. ती कसं असते बाहेर दिसणं घरात बी तसंच पाहिजे. मग ही वितळून घेतलं बघा सगळं. आणि मग चुरमुरे वगैरे नीट करून घेतलं. परत लगेच थोडंसं शंकरपाळ्याचं मळलेलं. कारण का लय दिवस झालं म्हणलं खाल्ले नाही ती पोरांनी पण. आणि काय तर कर रोजच असते त्यांचं. मग थोडंसं मळून घेतलं. पण आता ही तुम्हाला बाकीचं कायच दाखवलं नाही, नुसतं पीठ मळलेलं तेवढं दाखवलेलं आहे. ही कसं आहे, ही मी पीठ मळत होती त्यावेळेस दिदीनं व्हिडिओ घेतला. पण परत मी काय केलं तळलं सगळं केलं पण तिनं झोपलेली त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ घेतलाच नाही. मोबाईल हातात घेतलाच नाही. माझं काम चालू ठेवलं मी. आणि बघा मी शंकरपाळ्याचं पण असं एकदम ह्याच्यातच मळून घेतलं तुपात आणि साखरेतच. बाकी काहीच त्याच्यात टाकलेलं नाही आहे. सोडा नाही किंवा काय नाही. शंकरपाळी पण चांगली झालती आणि लाडू पण. आणि लाडूची रेसिपी तर मग काय केलं, सगळं गूळ वितळल्यावर मी त्याच्यात लगेचच चुरमुरे टाकले आणि हलवलं, एकजीव केलं चांगलं. आणि लाडू वळाय घेतलं. आणि लाडू ही गरमच वळायचं, गार अजिबात वळायचं नाही. कारण का गार वळतच नाही तर लाडू लयच अपदावते आणि गरम पोळतं. मी थोडंसं हाताला तूप लावून घेतलेलं आणि मगच बांधायला सुरुवात केली ती लाडू. बघा लाडू कसे वाटतात. मी कसे चुरमुरे टाकले आणि मगच सगळं हलवून घेतलं आणि त्याला एकजीव केलं बरं का असं. आणि थोडासा गॅस चालू ठेवला. परत मग गुळ वितळल्यावर बंद केला आणि परत मग चालू केला. परत असं म्हणजे सारखं गरम करत मी गॅस चालू केला. आणि व्हिडिओ कसे वाटतात, रेसिपी कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करत जावा, शेअर करत जावा.